नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्दी मिळवण्याचं जर तुमचं स्वप्न असेल आणि तुम्हाला वाटत असेल की 2025 ची पोलीस भरती तुमचीच असायला पाहिजे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। बघा, हा व्हिडिओ आज आपण महाराष्ट्राच्या घाटावरील पाहणार आहोत। वारंवार विचारलेले प्रश्न आहेत। 2024 मध्ये कशा पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारले, एकदा जर त्याची कल्पना तुम्हाला आली तर 100% रिझल्ट तुमचाच असणार आहे। म्हणून म्हटलं की हा व्हिडिओ संपूर्ण बघा। आज आपण महाराष्ट्रातील घाट हा टॉपिक पाहणार आहोत। याच्यामध्ये महाराष्ट्राच्या घाटावरील कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारतात आणि आपलं कन्फ्युजन कुठे होते, यासाठी आपण हा संपूर्ण व्हिडिओ बनवत आहे। व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल। 2 मार्क तुमची इथं फिक्स करून जातील, म्हणजे जातीलच। म्हणून म्हटलं की पहिलेपासून जरी आपण पाहिलं तर आतापर्यंत घाटावर बरेचसे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहे। चला तर मग वेळ वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, ॲम्बिशन अकॅडमी पुसद याची एक पोलीस भरतीची बॅच लॉन्च झालेली आहे। नुकतीच बॅच लॉन्च झालेली आहे आणि विशेष म्हणजे ही 7000ची बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त 500 रुपयात मिळणार आहे। मग ही ॲप्लिकेशन डाउनलोड करायची कशी, तर तुम्हाला काय करायचं आहे, गुगल प्ले स्टोरवर जायचं आहे आणि ॲम्बिशन अकॅडमी पुसद नाव सर्च करायचं आहे। तिथं तुम्हाला आपला लोगो दिसेल आणि लोगो दिसल्याच्या बाद तुम्ही ती ॲप्लिकेशन तिथून डाउनलोड करू शकता। अन्यथा तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सुद्धा ॲप्लिकेशनच्या लिंकवर क्लिक करून ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। विशेषता काय आहे या बॅचची, तर या बॅचची विशेषता आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड संपूर्ण बॅच असेल। म्हणजेच तुम्ही संपूर्ण व्हिडिओ जे आहे रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा पाहू शकता। म्हणजेच जर तुम्हाला काम असेल, लाईव्ह लेक्चर नाही करू शकत असाल, तर तुम्ही नंतरही ती क्लास पाहू शकता। ओके, मग पोलीस भरतीची ही ट्रिक्स बॅच लॉन्च झालेली आहे आणि बेसिक पासून संपूर्ण उदाहरणं त्याच्यामध्ये आपण पाहतो। गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, भूमिती असेल। ओके, आणि विशेष म्हणजे ही बॅच जी आहे 50 विद्यार्थ्यांसाठीच आहे। ओके, 50 विद्यार्थ्यांनाच ही सवलत मिळणार आहे। नंतर याची बॅचची फीस तुमची वाढून जाणार आहे। व्हॅलिडिटी आहे 6 महिने। आज जर तुम्ही बॅच परचेस केली तर इथून 6 महिने, उद्या जर बॅच परचेस करसाल तर तिथून 6 महिने तुम्हाला व्हॅलिडिटी मिळणार आहे। दुसऱ्यांनी लाभ घेतलेला, आता तुमची बारी आलेली आहे। जर तुमचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर लवकरात लवकर जायचं आहे आणि आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला ती बॅच घ्यायची आहे, परचेस करायची आहे। आज आहेत का 500 रुपये। ओके, आणि महत्त्वाची म्हणजे काय आहे, तुम्हाला जर कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर या नंबरवर कॉल करा, 90 11 37 38 82। अंकगणित आणि बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये शिकणार आहोत, सोबत भूमिती सुद्धा विषय त्याच्यामध्ये ॲड असेल। मराठी व्याकरण आपण संपूर्ण पाहणार आहोत, सामान्य ज्ञान चालू घडवामोडी सहित संपूर्ण पाहणार आहोत। लवकरात लवकर जायचं आणि बॅच घेऊन टाकायची आहे। समोर जाऊ आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो, अहिल्यानगर पोलीस 2024 चा प्रश्न आहे। सर्व प्रश्न लेटेस्ट आहेत, वारंवार विचारलेले प्रश्न आहे आणि तुम्हाला 10 पेक्षा जास्त वेळेस विचारलेलेच प्रश्न आपण इथं जीकेचे घेणार आहोत। पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, चंदनपुरी घाट कुठून कुठे जाताना लागतो, म्हणजेच कोणत्या 2 शहरांना जोडतो, असा प्रश्न विचारलेला आहे। त्यांचं विचारण्याचा टेक्निक वेगळी होती। ओके, मग इथं ऑप्शन क्रमांक 1 पुणे ते नाशिक, ऑप्शन क्रमांक 2 आळेफाटा ते कल्याण, ऑप्शन क्रमांक सी पुणे ते मुंबई, ऑप्शन क्रमांक डी जे आहे 4 ते पुणे ते सातारा आहे। चला मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे जर तुम्हाला माहित असेल तर, अन्यथा मी तर सांगतो ट्रिक काय। बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे ते नाशिक। पुणे ते नाशिक बरेचसे जण याच्यामध्ये कन्फ्यूज राहतात आणि तुम्हाला आठवण येत नाही। मग या प्रश्नाचं उत्तर ट्रिकनुसार कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं पहा। चंदनपुरी घाट कोणत्या 2 शहरांना जोडते, तर चंदनासोबत पुरी, चंदनासोबत पुरी, पुणे ते नाशिकला जाताना आम्ही खाल्ली, अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता। कुठं खाल्ली, मग चंदनासोबत पुरी आपण पुणे ते नाशिक जाताना खाल्ली। या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे ते नाशिक। समोर प्रश्न क्रमांक 2, नवी मुंबई पोलीस 2024 चाच प्रश्न आहे। हा मी वारंवार प्रश्न तुम्हाला विचारलेले आहे। या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फटाफट द्यायचे आहे। प्रश्न काय आहे बघा, पुणे ते मुंबई मार्गादरम्यान कोणता घाट आहे, पुणे ते मुंबईच्या दरम्यान कोणता घाट आहे। ऑप्शन क्रमांक A कसारा घाट, ऑप्शन क्रमांक B बोरघाट, ऑप्शन क्रमांक C खंबाटकी घाट, ऑप्शन क्रमांक D जे आहे फोंडा घाट। चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे। सांगा काय असेल या प्रश्नाचं उत्तर। पटापट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बी आन्सर टाकायचे आहे। बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे बोरघाट। काय आहे, पुणे ते मुंबईला जाताना आम्ही बोर झालो, पुणे ते मुंबईला जाताना आम्ही काय झालो, बोर झालो, असं लक्षात तुम्ही ठेवू शकता। ट्रिक बी सोपी आहे आणि पटकन लक्षात बी राहील। म्हणून म्हटलं की अभ्यास अशाच पद्धतीने करायचा आहे।
पुणे ते मुंबई जाताना आम्ही बोर झालो, म्हणजे बोर घाट आहे तिथे. प्रश्न क्रमांक 3 तुमच्या स्क्रीनवर आहे. कोल्हापूर SRPF 2024चा प्रश्न आहे. कोल्हापूर SRPF 2024चा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणता घाट कोल्हापूर जिल्हा आणि कोकण यास जोडत नाही विचारलं. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. ऑप्शन क्रमांक A अनुस्खरा, ऑप्शन क्रमांक B आंबा घाट, ऑप्शन क्रमांक C फोंडा घाट, ऑप्शन क्रमांक D कुंभारली घाट. चला, याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं जर तुम्हाला या प्रश्नाला माहित असेल. घाटावर वारंवार प्रश्न विचारले आणि तुमचा रिझल्ट इथं राहू शकतो, म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. बघा, चेक करा या प्रश्नाचं उत्तर काय असू शकते. बघा, चला, या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर कुंभारली घाट. कुंभारली घाट काय करते? कुंभारली घाट या प्रश्नाचं उत्तर असेल. समजलं इथपर्यंत? तर हे जोडत नाही, काय म्हटलं? जोडत नाही असं विचारलं, समजलं. परंतु सातारा आणि रत्नागिरीला ते जोडते, हे लक्षात ठेवता. कोल्हापूरला विचारलेला आपल्याला प्रश्न फिरवलेला आहे, ते सातारा आणि रत्नागिरीला जोडते. परंतु आपल्याला कोल्हापूर विचारल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येईल? कुंभारली घाट. समोरचा प्रश्न मुंबई SRPF 2024चा प्रश्न. तामिनी हा घाट प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे पटापट. ऑप्शन क्रमांक A रायगड, ऑप्शन क्रमांक B जळगाव, ऑप्शन क्रमांक C जालना, ऑप्शन क्रमांक D पालघर. चला, या प्रश्नाचे उत्तर फटाफट कमेंट बॉक्समध्ये असलं पाहिजे. बघा, तामिनी हा घाट प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे रायगड जिल्ह्यात आहे. कुठं आहे? तर ते रायगड जिल्ह्यात आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. चला, समोरचा प्रश्न बघा. रायगड पोलीस 2024चा प्रश्न तुमच्या समोर आहे. रायगड पोलीस 2024चा प्रश्न तुमच्या समोर आहे. रायगड जिल्ह्यातील महाड व पुणे या जिल्ह्यातील भोर या 2 ठिकाणांना जोडणारा घाट कोणता? घाटावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. 24चेच प्रश्न मी तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेलो आहोत, तर संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. ऑप्शन क्रमांक A वरांदा घाट, ऑप्शन क्रमांक B आंबेनळी घाट, ऑप्शन क्रमांक C घोनसे घाट, ऑप्शन क्रमांक D कशेडी घाट, करोडी घाट आहे इथं. ओके, चला, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये फटाफट आन्सर द्यायचे आहे. बघा, महाड आणि पुणे याला जोडणारा भोर घाट म्हणजेच वरांदा घाट आपण त्याला म्हणत असतो. ओके, वरांदा घाट ऑप्शन क्रमांक A आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आपली अंकगणित ट्रिक्स बॅच लॉन्च आहे. शॉर्ट आणि सिंपल ट्रिक्सनुसार आपण संपूर्ण अंकगणित त्याच्यामध्ये पाहत असतो. TCS IBPS पॅटर्नवर आधारित आहे. सरळ सेवा करा किंवा मग MPSC करा, त्यासाठी ही बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे. शॉर्ट ट्रिक्स प्लस कन्सेप्ट त्याच्यामध्ये शिकणार आहोत. डेली लाईव्ह लेक्चर होतात, डाऊट सेशन सुद्धा असते, सोबत बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण लेक्चर सुरू आहे. फ्लॅट 75% डिस्काउंट आहे तुम्हाला. 2000ची बॅच तुम्हाला 500 रुपयाला पडणार आहे. तर ही बॅच बी तुम्ही तिथं घेऊ शकता. TCS IBPS पॅटर्ननुसार आहे. आणि तुम्हाला जर बॅच घेताना काही अडचण आली या नंबरवर कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. समोर पुणे ग्रामीण पोलीस 2024चा प्रश्न. सर्व प्रश्न जे आहेत 2024चेच आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, म्हणून हे तुमच्यासाठी महत्त्वाचा लेक्चर म्हणून मी इथं घेऊन आलेलो आहे. प्रश्न क्रमांक 6 तुमच्या स्क्रीनवर आहे. कसारा घाट म्हणजेच रिकामी जागा होय. कसारा घाटला दुसरं नाव काय आहे? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक A बोरघाट, ऑप्शन क्रमांक B थळघाट. सॉरी, इथं डायरेक्टलीच उत्तरच आलेलं आहे थळघाट. चलो, काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्टली आपल्याला प्रश्नाचं उत्तरच भेटलेलं आहे. ओके, समजलं? चला, समोर जायचं कामच नाही. अमरावती शहर पोलीस 2023चा प्रश्न. हा 23चा आहे. बघा, आंबा घाट हा कोणत्या मार्गावर आहे? आंबा घाट हा कोणत्या मार्गावर लागतो? 2 मार्ग तुम्हाला तिथे दिलेले आहे. कोणत्या मार्गावर लागतो? मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. ऑप्शन क्रमांक A कोल्हापूर रत्नागिरी, ऑप्शन क्रमांक B मुंबई नाशिक, ऑप्शन क्रमांक C पुणे सातारा, ऑप्शन क्रमांक D कराड चिपळूण. या प्रश्नाचंही उत्तर तुम्हाला द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. मग पहा, या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर कोल्हापूर रत्नागिरी. आंबा कुठे जास्त फेमस आहे? कोल्हापूर आणि रत्नागिरीचे आंबे फेमस आहे म्हणून आंबा घाट दिलेला आहे त्याचं नाव. चला, सातारा पोलीस 2023चा प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर आहे. 8व्या क्रमांकाचा प्रश्न. खालीलपैकी कोणता घाट साताऱ्यामध्ये आहे? कोणता घाट आहे साताऱ्यामध्ये? ऑप्शन क्रमांक 1 हिंदूकुश, ऑप्शन क्रमांक B आंबा घाट, ऑप्शन क्रमांक C खंबाटकी आणि ऑप्शन क्रमांक D यापैकी नाही.
फटाफट कमेंट करा जर तुम्हाला माहित असेल तर. चला, या प्रश्नाचं उत्तर आहे खंबाटकी घाट. खंबाटकी घाट कुठं आहे तर साताऱ्यामध्ये आहे. चला, समोरचा प्रश्न रायगड पोलीस 2023चा प्रश्न आहे. बघा 9व्या क्रमांकाचा प्रश्न. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या 2 तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे? या 2 तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे? बघा, ऑप्शन क्रमांक ए वरांदा घाट, ऑप्शन क्रमांक बी आंबेनळी घाट, ऑप्शन क्रमांक सी बोनसे घाट, ऑप्शन क्रमांक डी कशेडी घाट. इथे कशेडी झालं, कशेडी घाट आहे. ओके, क्लिअर आहे? याला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये फटाफट टाकायचं, तुम्हाला फटाफट टाका. बघा, या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. ओके, चला, या प्रश्नाचं उत्तर आहे आंबेनळी घाट. कोणता घाट? आंबेनळी घाट. क्लिअर आहे? काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. चला, समोरचा प्रश्न रायगड पोलीस 2023चा प्रश्न आहे हा पण. बघा 10व्या क्रमांकाचा प्रश्न. रायगड जिल्ह्यातील माणगाव पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यांना जोडणारा घाट कोणता? 2 शहरांना जोडणारे घाटच आपल्याला विचारतात, मग हे प्रश्न तुम्हाला सांगता आले पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 कसारा घाट, ऑप्शन क्रमांक बी बोर घाट, ऑप्शन क्रमांक सी खंबाटकी घाट, ऑप्शन क्रमांक डी फोंडा घाट. चला, या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. माणगाव आणि मुळशी, समजलं? माणगाव आणि मुळशी यांना जोडणारा घाट कोणता? चला, कमेंट बॉक्समध्ये फटाफट टाका. चला, क्लिअर आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तरच नाही आहे. ओके, या प्रश्नाचं उत्तरच नाही आहे. याचं नाव आहे ताम्हिणी घाट. ताम्हिणी घाट, हे लक्षात ठेवा. ताम्हिणी घाट या प्रश्नाचं उत्तर असेल, ऑप्शनमध्ये नाही आहे ते. ओके, जाऊया. बघा पिंपरी चिंचवड शहर पोलीस 2021चा प्रश्न आहे. 11वा प्रश्न. माळशेज हा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावर येतो? ऑप्शन क्रमांक ए मुंबई व नाशिक, ऑप्शन क्रमांक बी पुणे व सातारा, ऑप्शन क्रमांक सी नगर कल्याण, ऑप्शन क्रमांक डी कोल्हापूर रत्नागिरी. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. माळशेज हा घाट कोणत्या 2 महामार्गावर आहे? तर या प्रश्नाचं विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नगर आणि कल्याण या मार्गावर आहे. समोर जाऊ. बघा दौंड SRPF 2021 मुंबई व पुणे लोहमार्ग 2021चा प्रश्न आहे. बघा प्रश्न क्रमांक 12वा. कराड आणि चिपळूण या 2 महामार्गावर कोणता घाट आहे? कराड आणि चिपळूण या 2 मार्गावर कोणता घाट आहे? ऑप्शन क्रमांक ए कुंभारली घाट, ऑप्शन क्रमांक बी फोंडा घाट, ऑप्शन क्रमांक सी वरांदा घाट, ऑप्शन क्रमांक डी आंबोली घाट. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं फटाफट. काय असेल? कराड आणि चिपळूण या महामार्गावर कोणता घाट आहे? तर कराड आणि चिपळूणच्या दरम्यान कुंभारली घाट आहे. कोणता आहे? कुंभारली घाट आहे. ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. समोरचा प्रश्न. धुळे पोलीस 2021, सातारा पोलीस 2021चा प्रश्न आहे. 13वा प्रश्न. पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो? कोणत्या 2 रस्त्याने प्रवास करताना लागतो अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक ए पुणे बेंगलोर, ऑप्शन क्रमांक बी कराड चिपळूण, ऑप्शन क्रमांक सी सातारा आणि पाटण, ऑप्शन क्रमांक डी पुणे आणि महाबळेश्वर. याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. कुठे जाताना लागतो? पसरणी घाट. पसरणी घाट कुठे जाताना लागत असतो विद्यार्थी मित्रांनो? तर तो पुणे आणि महाबळेश्वरला जाताना पसरणी घाट लागतो. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचे उत्तर देत आहोत. समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो. पिंपरी चिंचवड 2021चा प्रश्न आहे. पिंपरी चिंचवड 2021चा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे 14 क्रमांकाचा. अहिल्यानगर कल्याण महामार्गावर कोणता घाट आहे? अहिल्यानगर कल्याण महामार्गावर कोणता घाट आहे? ऑप्शन क्रमांक ई आंबोली घाट, ऑप्शन क्रमांक बी वरांदा घाट, ऑप्शन क्रमांक सी खंबाटकी घाट, ऑप्शन क्रमांक डी माळशेज घाट. चला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका. काय वाटते तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे? मग विद्यार्थी मित्रांनो हे सांगता आलं पाहिजे की कल्याण आणि याच्या समोर कोणता घाट आहे? फटाफट कमेंट बॉक्समध्ये टाका बरं या प्रश्नाचं उत्तर काय आहे. चला ओके ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर माळशेज घाट. माळशेज घाट आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक
डी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. समोरचा शेवटचा प्रश्न रत्नागिरी पोलीस 2018चा प्रश्न आहे. बघा, अनुस्कुरा घाट रत्नागिरीत कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? मग अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? ऑप्शन क्रमांक ए सातारा, ऑप्शन क्रमांक बी कोल्हापूर, ऑप्शन क्रमांक डी सिंधुदुर्ग, ऑप्शन क्रमांक डी रायगड. मग विद्यार्थी मित्रांनो, अनुस्कुरा हे जे घाट आहे कोल्हापूरला रत्नागिरीशी जोडतो. ओके, अनुस्कुरा. समजलं? क्लिअर आहे? समजलं असेल. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.